नमस्कार. नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजनेबाबत माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्या घरकुल योजनेचा आपण अर्ज केलेला आहे. यात काही जणांचे पैसे आले असतील तर काही जणांचे पैसे आलेले नाहीत. जर आपले पैसे नाही आलेत तर ते का नाही आलेत आणि आपल्या घरकुलचे स्टेटस काय आहे, त्यानंतर आपले पैसे आले असतील तर ते किती आले आहेत आणि आपल्याला किती हप्ते आले आहेत, आपला रजिस्ट्रेशन नंबर कसा बघायचा, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे सर्व आपण आपल्या मोबाईलवरतीही चेक करू शकतो. चला तर मग आपण हा व्हिडिओ सुरू करूया. तत्पूर्वी आपण आपल्या या चॅनलला म्हणजेच नॉलेज तेही मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अशाच पद्धतीची माहिती आपल्याला देत असतो, जेणेकरून आपल्याला ती माहिती मिळत राहील. सर्वप्रथम घरकुलची माहिती बघण्यासाठी आपल्याला pmayg.nic.in या वेबसाईटवरती जायचं आहे. हीच वेबसाईट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही देत आहे. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. सर्वप्रथम आपण या लिंकवरती क्लिक केल्यानंतर किंवा ही वेबसाईट टाईप केली की आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल, प्रधानमंत्री आवास योजनेचा, जो की भारत सरकारची वेबसाईट आहे. यावरती आपण आल्यानंतर आपल्याला इथे अबाउट अस, आवास सॉफ्ट, डॉक्युमेंट, स्टेक होल्डर, गाईडलाईन्स अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत वरती. यामध्ये आपल्याला आवास सॉफ्ट या ऑप्शनवरती टच करायचं आहे किंवा क्लिक करायचं आहे. यामध्ये डेटा एंट्री, रिपोर्ट, एफटीओ ट्रॅकिंग, ई पेमेंट, परफॉर्मन्स इंडेक्स अशा पद्धतीचे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. यामध्ये आपल्याला रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे. रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. ही नवीन विंडो ओपन झाली की यामध्ये ABCDEF असे H पर्यंत व्हेरियस कॅटेगरीज आहेत, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी बघू शकतो. यामध्ये ए म्हणजेच फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट, यामध्ये 6 पद्धतीच्या गोष्टी आहेत. हाऊस कम्प्लिटेड इन अ फायनान्शियल इयर वगैरे अशा गोष्टी आहेत. त्यातील 2 नंबरचा ऑप्शन हाऊस प्रोग्रेस अगेन्स्ट द टार्गेट फायनान्शियल इयर, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये आपल्याला हा ऑप्शन बाय डिफॉल्ट असेल, हा पण ऑप्शन बाय डिफॉल्ट असेल. आपली राज्य महाराष्ट्र आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे. आपण हे राज्य सिलेक्ट केल्यानंतर हा खालचा ऑप्शन येईल. तोपर्यंत हा खालचा ऑप्शन, हे खालचे 3 ऑप्शन येत नसतात. आपण महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केलं की त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे, आपली ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे आणि इथे एक कॅप्चा कोड दिलेला असतो किंवा एक गणित दिलेलं असतं. आता या केसमध्ये 30 अधिक 20 असं दिलाय 50. समजा तुमच्या केसमध्ये दिल 10 अधिक 12 तर तुम्ही 22 किंवा इतर कोणती संख्या याची बेरीज वजाबाकी असेल तर तुम्ही ते उत्तर इथे टाकायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक किंवा टच करायचं आहे. ओके, आता इथं आपण ही पूर्ण माहिती टाकलेली आहे. तर आपल्याला त्या गावाचा पूर्ण डेटा, त्या गावातील सगळ्या ज्या लोकांनी घरकुल योजनेसाठी अप्लाय केलेला आहे किंवा कोणाचे पैसे मिळालेले आहेत किंवा आता ज्यांनी नवीन घरकुल योजनेसाठी मोबाईलच्या द्वारे किंवा ग्रामपंचायतमधून ग्रामसेवक किंवा जे त्या स्थळावरचे अधिकारी असतील किंवा जे सहाय्यक असतील त्यांच्या मदतीने जर केलं आहे तर त्या पण लोकांचे नावं यादीमध्ये स्लोली अपडेट व्हायला सुरुवात झालेली आहे. किंवा अगोदरच्या स्टेजमध्ये काही लोकांचं असेल तर त्यांचे 1 हप्ता, 2 हप्ता, 3 हप्ता आलेले असतील किंवा 4ही हप्ते आले असतील तर तेही यामध्ये आपल्याला मिळू शकतं. आता इथं आपल्याला सिरियल नंबर आहे, गाव आहे, त्यानंतर आपलं नाव आणि आपला रजिस्ट्रेशन नंबर, ही यादी पूर्ण गावाची आहे. आता एक पहिल्या व्यक्तीचं गाव कुठलं आहे, सेम गाव असणार सगळ्यांचं. रजिस्ट्रेशन नंबर, त्याचं नाव काय आहे, त्याच्या आईचं किंवा वडिलांचं नाव काय आहे, हाऊस कुणाला दिला आहे, ते जॉईंट कुटुंबात आहे म्हणजे एकत्रित कुटुंबात आहे, ती महिला असेल तर निराधार महिला आहे का, म्हणजे अशा पद्धतीची पूर्ण माहिती आहे. तो जो सँक्शन झाला आहे तुमचा घरकुल, तो त्याचा सँक्शन नंबर इथे दिलेला आहे आणि ह्याच्या पुढच्या गोष्टी मी इथंच तो स्क्रीनशॉट काढून टाकलेला आहे. आपण इथं बघू शकता तो म्हणजे महिला आहे की पुरुष आहे, किंवा ती महिला असेल तर ती निराधार आहे का, म्हणजे तशा पद्धतीची माहिती. त्यानंतर आपला जो सँक्शन झालेला घरकुल सँक्शन झालेला नंबर आहे तो, त्याच्यानंतर घरकुलसाठी आपल्याला मिळणारी टोटल रक्कम किती आहे या रकण्यात आहे आणि ते एकूण किती हप्त्यांमध्ये देईल हे सांगितलं आहे आणि त्यापैकी किती रक्कम आपल्याला मिळाली हे ते इथं आहे आणि आपल्या सध्या घरकुलचं स्टेटस काय आहे ते त्यांनी इथं सांगितलेलं आहे. आता आपण या केसमध्ये घेऊया जॉईंट, हे एकत्रित कुटुंबाचं आहे, हजबंड अँड वाईफ, नवरा आणि बायकोंचं. त्यांना 1,20,000 रुपये मिळाले आहेत. 4 टप्प्यामध्ये पैसे मिळणार होते. चारही टप्पे त्यांना मिळालेले आहेत. त्यांना 1,20,000 रुपये मिळालेले आहेत, त्यांनी इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर एका पुरुष घटक आहे, त्यांनी अप्लाय केलेला आहे. 1,20,000 रुपये त्यांना मिळणार आहेत. त्यातील पहिला टप्पा त्यांना पहिला हप्ता मिळाला आहे.
त्याचं काय स्टेटस आहे, हाऊस सँक्शन झालेलं आहे त्यांचं आणि 15,000 रुपये त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये मिळाले आहेत. त्यानंतर एका पुरुष या घटकाने तिथं अप्लाय केलेला आहे, त्याचं प्रपोज्ड साईट आहे, म्हणजे त्यांनी आता या सध्याच्या मे महिन्यामध्ये रिसेंटली जे काही लोकांनी केलेलं आहे ते त्याच्यामध्ये त्यांचं नाव या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे असं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीची पूर्ण यादी तुम्ही तुमच्या गावासाठी बघू शकता किंवा तुम्हाला कुठली यादी बघायची असेल तर तेही तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. तुमच्या काही क्वेरीज, काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करत असतो. हा व्हिडिओ लाईक करा, सर्व गरजू बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत नक्की शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मिळत राहील. धन्यवाद.